हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्र. तर महाशिवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही पण आता दर्शनाला जातो आहे. तर आमच्या एका दुसऱ्या गावामध्ये आहे मंदिर. तर तिकडे आम्ही सगळे जातो आहे. तर सोमेश्वराचं मंदिर आहे. तर तिकडे तुम्हाला बघायला नाही, मी फर्स्ट टाईम जाते, त्याच्यामुळे तुम्हाला पण बघायला मिळेल. तर बघूया कसं काय आहे. आणि आता आम्ही सगळे जातो आहे. तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये आणि खूप छान डेकोरेशन केलं आहे. आतमध्ये पण खूप छान डेकोरेशन आहे, बाहेर पण आहे आणि सगळे ओरिजिनल फुलं म्हणजे जे गोंडे आहेत ते वापरलेले आहेत. त्यांनी छान डेकोरेशन केलं आणि ते रांगोळी पण काढले. तर ही रांगोळी कशाने काढली ना, ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर हे बघा सगळीकडे छानपैकी माळा वगैरे सोडलेल्या आहेत आणि मेन म्हणजे सप्ताह बसल्या, त्याच्यामुळे सगळी गावातलीच लोकं आहेत आणि जे काही बाहेरून वगैरे येणारी जी लोकं आहेत, ती पण चालूच आहेत. पण गर्दी एवढी नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला दर्शन इझिली मिळालं. आणि मेन म्हणजे गाभारा बघा किती छान सजवला आहे आणि सगळी ओरिजिनल फुलं आहेत. मेन म्हणजे लेडीजना आतमध्ये अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे माझ्यासोबत दादा होता. मग त्याने जाऊन आतमध्ये थोडी शूटिंग केलेली आहे. खूप छान सजवलेलं आहे आणि खूप मोठं मंदिर आहे आणि स्वयंभू आहे. तर या मंदिराचं नाव आहे सोमेश्वर देवस्थान. ते पण पोमेंडीमधलं आमच्या गाव म्हणजे तसं बघायला गेलं तर एवढं काही लांब नाही आहे, गाव जवळच आहे. तर हे तिथलं आहे आणि खूप साऱ्या ओट्या वगैरे पण येतात आणि मेन एक चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे, की हे जे देवस्थान आहे ते स्वयंभू आहे आणि त्याच्यामुळे इथे साप वगैरे पण येतो आणि त्या सापाला बघायला पण खूप लोकं येतात. तर इथे सगळे देव सगळ्यांची पूजा वगैरे इथे केलेली आहे आणि हे सगळे चांदीचे देव आहेत आणि या दिवसांमध्ये म्हणजे सप्ताह बसतो 7 दिवसांचा इथे, तर तेव्हा ते पूजेला वगैरे काढले जातात. तर छान मूर्त्या आहेत, बघून पण खूप मस्त वाटलं आणि मेन म्हणजे डेकोरेशन एक नंबर केलं आहे या लोकांनी आणि मी तर फर्स्ट टाईम गेली आहे, पहिल्यांदा बघितलं आणि हे बघा हे आतलं सगळं दृश्य आहे. तर पिंडी आहे त्याच्यावरती हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान डेकोरेशन केलं आहे त्याने. तर सप्ताह आहे त्याच्यामुळे कीर्तन, भजन वगैरे चालूच असतं त्यांचं, हरिपाठ वगैरे. तर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो तर इकडे पण सगळे देव आहेत आणि मस्त डेकोरेशन सगळीकडे केलेलं आहे. सो बाहेर पण खूप छान डेकोरेशन केलं आणि आतमध्ये पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. तर अशी ही कहाणी आहे पूर्ण ह्या सोमेश्वर देवाची. तर इथे तो साप येतो आणि खूप म्हणजे लोकं बघायला येतात इथे. तर हा सगळा बाहेरचा एरिया आहे, गाभाऱ्याच्या बाहेर. विहीर आहे. मेन म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे ना, खूप छान गोष्ट आहे ती म्हणजे विहीर आहे या देवळामध्ये. असं तुम्हाला क्वचित बघायला मिळेल, की देवळामध्ये विहीर वगैरे असणं. इथे विहीर आहे, 2 विहिरी आहेत. एक बाहेर आहे आणि एक आत आहे. तर ह्या विहिरीचं पाणी सगळीकडे जातं आणि हे बघा बाहेर पण खूप छान डेकोरेशन केलं आहे. हे पिंपळाचं झाड आहे आणि त्याला खूप खूप छान डेकोरेशन केलेलं आहे बघा. हे बाहेरून असं सगळं दिसतं. तर मी पहिल्यांदा गेली त्याच्यामुळे मला हे खूप आवडलं आणि मस्त आहे आणि 7 दिवसाचा सप्ताह असतो. तर ही विहीर आहे बघा, मोटर वगैरे लावलेली आहे आणि इथलंच पाणी वापरलं जातं. हे एकदम म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेरच आहे एकदम. त्याच्यामुळे मस्त आहे एकदम विहीर आणि पाणी पण खूप गार असेल. त्याच्यामुळे इथे सगळे लोकं ना काम करतात. कारण की आता कसं सप्ताह म्हटलं की सगळे हरिपाठ आलं, भजन आलं, तर त्याची तयारी. हे बाहेरून असं दिसतंय आणि वरती टेरेस आहे. हे पण सगळं फुलांनी सजवलेलं आहे. जे काही लिहिलेलं वगैरे आहे ना वरती ओम नमः शिवाय, हे सगळं फुलांनी त्याचे सगळं काम केलेलं आहे. खूप छान केलं आणि मोठा परिसर आहे. तर हे बघा इथे सगळीकडे मूर्त्यासुद्धा आहेत गणपतीची वगैरे. खूप सारी देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत. आता पुढे पण तुम्हाला बघायला मिळेल खूप जुनाट म्हणजे मूर्त्या आहेत, ज्या पाषाणामध्ये कोरवलेल्या आहेत, ते बघायला मिळतील. हे बघा, खूप छान मूर्त्या आहेत हे बघा. आता तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही आणि हे खूप वर्षानुवर्ष खूप आधीच्या आहेत. त्याच्यामुळे हे ना तुम्हाला फक्त गावाकडे जी काही देऊळं असतील किंवा मोठी असतील, छोटी असतील, तर त्या देवळांमध्येही तुम्हाला अशा मूर्त्या बघायला मिळतील. त्या सगळ्या पाषाणामध्ये कोरवलेल्या आहेत. छोटी पिंड पण बघायला मिळेल. पुढे तर खूप मोठी पिंड आहे. मी फर्स्ट टाईम एवढी पिंड मोठी बघितली. तर हे बघा, ही पण पिंड बघ केवढी मोठी आहे. सो खूप मोठी पिंड आहे आणि मी मी पण पहिल्यांदाच बघितली, त्याच्यामुळे मला पण खूप आवडले. तर हे सगळे असे पाषाणामध्ये देव आहेत, ज्यांची पण इथे पूजा केलेली आहे आणि खूप मोठा एरिया आहे आणि मेन म्हणजे ही बघा रांगोळी, तर ही रांगोळी कशापासून बनवली आहे, कुठलेही कलर नाही वापरले सगळे कडधान्य जे आपल्या जेवणामध्ये आपण जे वापरतो ते कडधान्य वापरून यांनी सगळं डाळी वगैरे वापरून ही रांगोळी केली आणि बरोबर मध्ये छानपैकी मूर्ती ठेवलेली आहे शंकराची आणि खूप छान डेकोरेशन केलं आहे. रांगोळी पण खूप छान वापरली आहे. कुठलाही कलर नाही, काय नाही, फुलं आणि कडधान्य वगैरे वापरून ही बनवलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप छान आहे हे पोमेंडीतलं देऊळ. ते म्हणजे सोमेश्वर देऊळ असं आहे नाव.
तर खूप भारी आहे. बाहेरून पण खूप मस्त दिसतं आणि पिंपळ पण खूप छानपैकी पिंपळावरती आणि ह्याच पिंपळावरती तो साप येतो आणि लोकं बघायला पण आता 1-2 दिवसापूर्वी आला होता. तर ते का तिथले लोकं सांगत होते, की येतो म्हणजे दरवर्षी तिथे.